नमस्कार, आज आपण करणार आहोत पॉपलेट मसाला। तर हे स्वच्छ पॉपलेट धुवून घेतलेले आहे। तर आपण आता त्याला लागणारा मसाला बघूया। हे टोमॅटो प्युरी, कांदा, कोथिंबीर आणि मिरची, आलं लसूणची पेस्ट आहे। तर आता कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकूया। तेल गरम झालं की कांदा घालूया आणि तो परतून घेऊया। कांदा लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण जी मिरची, आलं लसूण पेस्ट आहे ती टाकायची। ती पण परतून घेऊया थोडा वेळ। नंतर मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे कांदा भाजून होईल। नंतर हळद टाकूया, हळद नंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे मिक्सरमधून ती घालूया आणि नंतर पुन्हा एकजीव करून घेऊया। हे सगळे मसाले आपण भाजून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपण ती टोमॅटो प्युरी भाजून घेऊया। नंतर आपण सुके मसाले टाकूया। लाल तिखट मिरची 1 चमचा, नंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा, गरम मसाला, नंतर जिरा पावडर, नंतर पुन्हा एक मिक्स करूया आणि थोडंसं पाणी टाकूया। तुम्हाला जर जास्त पातळ करी हवी असली पापलेटची तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। ते मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया। नंतर जे आपण तुकडे स्वच्छ धुवून घेतलेत पापलेटचे ते त्याच्यामध्ये मिक्स करूया मसाल्यामध्ये आणि परतून घेऊया। मसाला आणि पापलेटला मसाला तो सर्व लागला पाहिजे। या पद्धतीने आपण सर्व मसाला पापलेटला लावूया। थोडंसं पापलेट शिजण्यासाठी आपण पाणी टाकूया आणि झाकण ठेवून शिजून देऊया। मंद आचेवर शिजून द्यायचं। एक 5-10 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया आणि मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही। नंतर आपण एक बटर टाकूया। बटरनी मच्छीला चव चांगली येते। कोणताही मासा असू दे, मासा शिजायला वेळ लागत नाही। तर आपलं हे पापलेट आता तयार आहे। आपण वरून कोथिंबीर टाकूया। तर आपले पापलेट मसाला तयार आहे। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।